सातारच्या गणपती आगमन मिरवणुकीत झळकले स्त्री सन्मानाचे बॅनर। मंडळाच्या अनोख्या उपक्रमाचं सातारकरांनी केलं कौतुक। राज्यभर घडत असलेल्या स्त्री अत्याचाराच्या घटनेचा निषेध म्हणून साताऱ्यात गणपती आगमन मिरवणुकीत स्त्री सन्मानाच्या बॅनर झळकून स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचाराचा जाहीर निषेध करण्यात आला। यापुढे महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन करावं आणि तात्काळ फाशी द्यावी अशी मागणी देखील या बॅनरच्या माध्यमातून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली। सातारच्या मिरवणुकीत हे बॅनर झळकत असल्यानं सातारकरांनी देखील मंडळाच्या या अनोख्या उपक्रमाचं कौतुक केलं। सध्या सर्वसामान्य नागरिक आपल्याला न्याय मिळावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने लढत असतो, मग सोशल मीडियाच्या माध्यमातून असो वा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करून असो, या ना त्या प्रकारे न्याय मागत असतो। मात्र आता थेट गणरायाच्या मिरवणुकीतच अन्यायाविरोधात आवाज उठवला जात असून या संकल्पनेला देखील मोठा प्रतिसाद मिळतोय। साताऱ्यातील मंडळांनी देखील अशा पद्धतीने अन्यायावर आवाज उठवून न्याय मिळवलाय। काही दिवसांपूर्वी झालेल्या गणपती आगमन मिरवणुकीत खनाळी परिसरातील काही व्यापाऱ्यांनी डॉल्बी आणि पारंपरिक वाद्याला विरोध केल्यानं याचा निषेध म्हणून मंडळांनी आता खनाळीत खरेदी करायचीच नाही असा पवित्रा घेतलेला होता। मात्र या अनोख्या आंदोलनामुळे तात्काळ व्यापाऱ्यांनी माघार घेतल्यानं सार्वजनिक मंडळांना न्याय मिळाला। आता अशाच पद्धतीनं साताऱ्यातील काही मंडळांनी आपल्या गणरायाच्या आगमन मिरवणुकीत स्त्री सन्मानाचा नारा देत स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवलाय। राज्यात स्त्री अत्याचार विरोधात वेगवेगळ्या पद्धतीनं सुरू असलेल्या आंदोलनामुळे राज्य सरकार आता तरी जागं होणार का आणि आरोपीला तात्काळ कठोर शिक्षा व्हावी यासाठी कोणता नवीन कायदा पारित करणार का, हे येणाऱ्या काळात पाहावं लागणार आहे।